सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण समर्थ जीवन बोध या यूट्यूब चॅनलवर एका नव्या आणि खऱ्या अर्थाने विचार करायला लावणाऱ्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. हा एक खूप महत्वाचा प्रवास असणार आहे. आणि बघा ना, रोजच्या ह्या धावपळीच्या डेडलाईन्स आणि ताणतणावाच्या जीवनात आपण सगळेच कुठेतरी शांतता, स्थैर्य आणि जगण्याचे एक ठाम सामर्थ्य शोधत असतो. खरंय. तर आजची आपली ही चर्चा केवळ एका जुन्या ग्रंथाची तोंडओळख नाहीये, तर हा आजच्या जगण्याला एक नवी आणि स्पष्ट दिशा देणाऱ्या अफाट ज्ञानाचा शोध आहे. आपण आज अशा एका विषयावर सविस्तर बोलणार आहोत जो मुळातून समजून घेतला तर आपल्या रोजच्या जगण्याचा पायाच बदलून टाकू शकतो. अगदी बरोबर. आणि कसं आहे ना, आपण सध्या अशा एका युगात जगत आहोत जिथे आपल्या बोटांच्या टोकावर जगातील सगळी माहिती उपलब्ध आहे. हो, क्लिकवर सगळं मिळतं आजकाल. पण माहिती असणे आणि शहाणपण असणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. नक्कीच. आज आपल्या आजूबाजूला माहितीचा अक्षरशः महापूर आलाय. पण त्यातून जे खरं ज्ञान मिळायला हवं आणि मुख्य म्हणजे ते ज्ञान प्रत्यक्ष आचरणात यायला हवं, तिथे मात्र आपली कुठेतरी गल्लत होते. म्हणजे आपण तिथेच कमी पडतो. अगदी. आणि समर्थ जीवनबोध ह्या चॅनलचा हाच मुख्य उद्देश आहे. हे जे पारंपरिक ज्ञान आहे ते केवळ पुस्तकांच्या पानांपुरते मर्यादित न राहता आपल्या दैनंदिन जीवनाचा, आपल्या विचार प्रक्रियेचा एक नैसर्गिक भाग कसा बनेल यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि म्हणूनच आज आपण ज्या महान ग्रंथाविषयी बोलणार आहोत तो ग्रंथ म्हणजे 17व्या शतकातील संत समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेला दासबोध. होय. मराठी भाषेतील हा एक असा ग्रंथ आहे जो केवळ आध्यात्मिक शास्त्राचा अभ्यास करण्यासाठीच नाही, तर स्वतःचे खरे स्वरूप, स्वतःची मानसिकता समजून घेण्यासाठी एक अत्यंत भक्कम मार्गदर्शक आहे. अगदी बरोबर. जेव्हा आपण स्वतःच्या अस्तित्वाचा, आपल्या भावभावनांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हा ग्रंथ एक स्पष्ट आरसा दाखवतो. जर आपण दासबोधाकडे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर लक्षात येईल की समर्थ रामदास स्वामींनी मानवी जीवनाच्या कोणत्याही एकाच पैलूवर भर दिलेला नाही. म्हणजे त्यांनी एकांगी विचार केलेला नाही. अजिबात नाही. त्यांनी जग सोडून द्यायला कधीच सांगितलं नाही. उलट त्यांनी ज्ञान, भक्ती आणि कर्म या तिन्ही मार्गांचा एक सुंदर समन्वय साधला आहे. अच्छा. आजच्या भाषेत सांगायचं तर ज्ञान म्हणजे तुमची वैचारिक स्पष्टता किंवा स्ट्रॅटेजी, कर्म म्हणजे तुमचे प्रत्यक्ष काम किंवा एक्झिक्युशन, आणि भक्ती म्हणजे कामावरची आणि स्वतःवरची निष्ठा. वा, हे खूपच सोप्या भाषेत सांगितलं. हो, कारण या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की ईश्वरी शक्ती किंवा ज्याला आपण युनिव्हर्सल एनर्जी म्हणू शकतो ती कशी प्राप्त करून घ्यायची आणि जीवन कसं सुखी करायचं याचा हा एक मास्टर प्लॅन आहे. क्या बात आहे. हां, केवळ एक ग्रंथ नाही तर मानवी विकासाचा, ह्युमन डेव्हलपमेंटचा एक परिपूर्ण आराखडा आहे. म्हणजे एक प्रकारे विचार, भावना आणि कृती यांचं योग्य व्यवस्थापन कसं करायचं हे यात सांगितलं आहे. हे समजून घेताना मला एका ऐतिहासिक संदर्भाकडे वळावंसं वाटतं. नक्कीच, सांगा. आपण जर 17व्या शतकातील महाराष्ट्राचा विचार केला तर तो काळ अतिशय धामधुमीचा होता. परकीय शक्तींचा सततचा आक्रमणामुळे समाजात एक प्रकारची प्रचंड असुरक्षितता आणि नैराश्य आलं होतं. खरंय, तो काळच तसा होता. आणि लोकांचं केवळ आर्थिक किंवा शारीरिक नुकसान होत नव्हतं, तर त्यांची मानसिक आणि बौद्धिक हानी मोठ्या प्रमाणावर होत होती. समाज आतून खचला होता. अशा वेळी ह्या सामूहिक नैराश्यातून लोकांना बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना आतून पुन्हा खंबीर बनवण्यासाठी हा दासबोध लिहिला गेला. अगदी बरोबर. आणि इथेच एक गोम आहे. कोणती? म्हणजे बघा, जर हा ग्रंथ 1700च्या दशकातल्या लोकांसाठी लिहिला गेला तर आज 21व्या शतकात तो आपल्याला कसा लागू पडतो? हा प्रश्न अनेकांना पडू शकतो. कारण आज आपल्यावर कोणाचंही थेट लष्करी आक्रमण होत नाहीये. पण थोडा खोलात जाऊन विचार केला तर आजची आक्रमणं वेगळ्या स्वरूपाची आहेत. म्हणजे तुम्ही आजच्या स्ट्रेस आणि जीवनशैलीबद्दल बोलत आहात का? अगदी तेच. आज कॉर्पोरेट जगातील जीवघेणी स्पर्धा, जगण्यासाठी करावा लागणारा रोजचा संघर्ष, सोशल मीडियावरून होणारी सततची तुलना. बापरे, ही तुलना तो खूपच भयानक असते. हो, आणि EMIचा ताण, या सगळ्यातून येणारे नैराश्य हे आपले आजचे नवीन शत्रू आहेत. खरंय. हे शत्रू आपल्या मनावर दररोज, दरक्षणी आक्रमण करत असतात. म्हणूनच या मानसिक आणि बौद्धिक आक्रमणांना तोंड देण्यासाठी, आतून पुन्हा एकदा खंबीरपणे उभे राहण्यासाठी हे तत्वज्ञान आजच्या काळात किंबहुना जास्तच उपयुक्त ठरते. पूर्वी किल्ले मातीचे आणि दगडांचे होते. आज आपल्याला स्वतःच्या मनाचा किल्ला शाबूत ठेवायचा आहे. मनाचा किल्ला शाबूत ठेवायचा आहे, ही उपमा खरंच खूप सार्थ आहे. पण मग इथे एक अडचण अशी येते
की अध्यात्म हा शब्द उच्चारला की लोकांच्या मनात एक ठराविक चित्र उभं राहतं. हो, ते कर्मकांडाचं. हो, काही जुने नीतिनियम, कर्मकांड किंवा फक्त पूजा अर्चा. अनेकांना असं वाटतं की हे सगळं व्यावहारिक जगातील प्रश्नांपासून पळ काढण्याचं साधन आहे. या समजुतीमुळे अनेक जण अशा ग्रंथांकडे गांभीर्याने पाहत नाहीत. हाच तर सर्वात मोठा गैरसमज आहे जो आपल्याला या पूर्ण प्रवासात दूर करायचा आहे. दासबोध हे केवळ कोरडे ज्ञान किंवा नुसती डोळे मिटून केलेली भक्ती नाही. बरोबर. ते एक परिपूर्ण शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक शास्त्र आहे. शास्त्र आहे. होय. गंमत बघा, आजचे आधुनिक विज्ञान, विशेषतः मानसशास्त्र आणि न्यूरोसायन्स, ज्या गोष्टी आज पुराव्यानिशी सिद्ध करत आहेत, त्या गोष्टी शेकडो वर्षांपूर्वी या ग्रंथात सांगून ठेवल्या आहेत. हे कसं काय? याचा एखादा ठोस दाखला देता येईल का? म्हणजे आधुनिक मानसशास्त्र आणि दासबोध यांचा नेमका संबंध कुठे जुळतो? नक्कीच देता येईल. आजच्या मानसशास्त्रात आपण ज्याला कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी किंवा सीबीटी म्हणतो, त्यात काय शिकवलं जातं? काय शिकवतात? सीबीटी सांगते की तुमच्या भावना ह्या तुमच्या विचारांवर अवलंबून असतात. जर तुम्हाला नैराश्य किंवा अस्वस्थता येत असेल तर आधी डोक्यात येणारे नकारात्मक किंवा चुकीचे विचार ओळखायला शिका. त्यांना तर्काच्या किंवा लॉजिकच्या कसोटीवर तपासा आणि मग तो विचार बदलून वास्तववादी दृष्टिकोन स्वीकारा. हो, हे आजकाल खूप मानसोपचारतज्ञ सांगतात. बरोबर. आता हेच जर आपण दासबोधाच्या परिप्रेक्ष्यातून पाहिलं तर रामदास स्वामींनी विवेक आणि वैराग्य या संकल्पनांमधून हेच तंत्र समजावून सांगितलं आहे. अच्छा, म्हणजे विवेक आणि वैराग्य हे सीबीटी सारखं काम करतं. अगदी. विवेक म्हणजे काय? तर योग्य आणि अयोग्य, सत्य आणि असत्य विचारांमधला फरक ओळखण्याची बुद्धी. आधुनिक विज्ञान आज जे सांगतंय की स्वतःच्या विचारांचे साक्षीदार व्हा, तेच दासबोधात साक्षीभाव म्हणून आधीपासूनच अस्तित्वात आहे. वाह, म्हणजे ज्याला आपण आज माइंडफुलनेस किंवा थॉट पॅटर्न बदलणे म्हणतो, त्याची पाळीमुळं तिथे दिसतात. हे खरोखरच विचार करायला लावणारं आहे. होय. आपण जणू काही एक जुनं सॉफ्टवेअर वापरत आहोत आणि हा ग्रंथ आपल्याला एक अतिशय प्रगत असं सिस्टीम अपडेट देतोय. अगदी तसंच आहे हे. पण मग इथे एक विरोधाभास दिसून येतो. कसा? आपण पाहतो की आजूबाजूला अनेक लोक वर्षानुवर्षे आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन करतात. त्यांची रोजची पारायणे चालू असतात. हो, चालू असतात. पण तरीही त्यांच्या आयुष्यातील मूळ समस्या सुटताना दिसत नाहीत. त्यांच्या वागण्यात, स्वभावात किंवा विचारात तो अपेक्षित बदल दिसत नाही. चिडचिड किंवा नैराश्य तसंच राहतं. जर हा ग्रंथ इतका प्रभावी आहे तर मग असा विरोधाभास का निर्माण होतो? खूप महत्वाचा मुद्दा मांडलात तुम्ही. या समस्येचं मूळ त्या ग्रंथात नसून आपल्या बघण्याचा आणि वाचण्याच्या दृष्टिकोनात आहे. म्हणजे वाचण्याची पद्धत चुकते का? हो. आपण जेव्हा असे ग्रंथ वाचतो तेव्हा आपला दृष्टिकोन अनेकदा वरवरचा असतो. आपण केवळ शब्दांचा साधा शाब्दिक अर्थ घेतो आणि पुढे जातो. एक साधं उदाहरण देतो. हॉटेलमध्ये गेल्यावर मेनू कार्ड वाचून पोट भरत नाही. बरोबर. त्यासाठी जेवण प्रत्यक्ष खावं लागतं आणि ते पचवावं लागतं. तसंच या आध्यात्मिक ग्रंथांचे आहे, विशेषतः दासबोधाचे. त्यातील शब्दांच्या पलीकडे एक गूढ आणि मानसशास्त्रीय अर्थ दडलेला आहे. अच्छा. हा अर्थ मानवी मनाला आणि बुद्धीला सहजासहजी एका वाचनात किंवा नुसत्या पाठांतराने समजत नाही. त्यासाठी चिंतन करावं लागतं, मनन करावं लागतं. अगदी. जेव्हा हा गूढ अर्थ उलगडत नाही तेव्हा जीवनातील प्रत्यक्ष समस्यांचं निराकरण होत नाही. मग लोकांचा असा समज होतो की या वाचनाचा काहीच उपयोग नाही आणि अनेक जण तो मार्ग सोडून देतात. वाटतं समर्थ जीवनबोध हे चॅनल एक महत्वाची भूमिका बजावणार आहे. हो, नक्कीच. या चॅनलची निर्मितीच मुळात या समस्येवर एक प्रॅक्टिकल उपाय शोधण्यासाठी झाली आहे. आपण इथे केवळ ग्रंथाचे वाचन करणार नाही आहोत. बरोबर. दासबोध ग्रंथातील प्रत्येक समासाचे म्हणजेच प्रत्येक प्रकरणाचे आपण अत्यंत सोप्या पण सखोल पद्धतीने विवरण करणार आहोत. त्यामागे जो लपलेला आजच्या जीवनाला लागू पडणारा अर्थ आहे तो आपण सगळ्यांसाठी उलगडून सांगणार आहोत. आणि ही प्रक्रिया खूप रंजक असणार आहे, कारण जे कोणी हा अर्थ संयमाने, उघड्या मनाने आणि पूर्वग्रह बाजूला ठेवून समजून घेतील त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये खरोखरच सकारात्मक परिणाम अनुभवायला मिळतील. जेव्हा एखाद्या गोष्टीचा मुळापासून अर्थ समजतो तेव्हा आयुष्याकडे बघण्याचा आपला चष्माच बदलून जातो. अगदी खरंय. दैनंदिन समस्या, कामाचा ताण, नात्यांमधले ताणतणाव यावर एक स्पष्ट आणि प्रभावी उत्तर या तत्वज्ञानामध्ये नक्कीच सापडेल. हा केवळ एक दावा नाहीये, तर योग्य चिंतनातून येणारा तो एक प्रत्यक्ष अनुभव आहे. हे सगळं ऐकत असताना माझ्या मनात एक मूलभूत प्रश्न उभा राहतोय. विचारा ना.
आपण ताणतणाव आणि नैराश्याबद्दल बोललो. सीबीटीचा संदर्भ देऊन आपण विचारांबद्दलही बोललो. पण माणसाच्या या सगळ्या दुःखाचं मूळ कारण नक्की काय असावं? म्हणजे बघा, आपण सगळेच सुखाच्या शोधात पळत असतो. पण तरीही दुःख, अस्वस्थता, रिकामेपणा सतत आपल्या वाट्याला काय येतो? हा जगण्यातला सर्वात मोठा आणि खोल प्रश्न आहे. आणि दासबोधात याचं उत्तर खूप स्पष्टपणे दिलेलं आहे. काय उत्तर आहे? आपण आपल्या संपूर्ण आयुष्यात अनेक गोष्टी गृहीत धरतो. आपण जगण्याची, यशाची काही तत्वे आणि नियम बनवतो. पण ही नियम कशाच्या आधारे बनवलेले असतात? कशाच्या आधारे? तर आपल्याच काही ठराविक संकल्पनांच्या आधारे. आणि खरी गोम इथेच आहे. आपण ज्या संकल्पनांच्या आधारे जीवन जगतो, त्याच संकल्पना मुळात चुकीच्या नसतात. चुकीच्या संकल्पना म्हणजे नेमकं काय, याचा एखादा रोजच्या जीवनातला संदर्भ देता येईल का? नक्कीच. आपण कसं मानतो की वीकेंडला कुठेतरी बाहेर गेलो, नवीन मोठी गाडी घेतली किंवा बँकेत एखादी ठराविक रक्कम जमा झाली की मग आपल्याला सुख मिळेल. हो, आपण सुखाला कायम भविष्यात आणि भौतिक वस्तूंमध्ये बांधून ठेवतो. अगदी. हे म्हणजे चुकीच्या पत्त्यावर डिलिव्हरी शोधण्यासारखं आहे. सुखाचं पार्सल आपल्या आतल्या पत्त्यावर आलेलं असतं आणि आपण भलत्याच दारात वाट बघत बसलेलो असतो. क्या बात है, खूपच छान उदाहरण. दासबोध आपल्याला सांगतो की हा सुखाचा पत्ताच मुळात चुकीचा आहे. मानवी आयुष्याचं जे मूळ स्वरूप आहे ते मुळातच सुखी आणि आनंदी आहे. दुःख हा आपला मूळ स्वभाव नाहीये, पण या चुकीच्या संकल्पनांमुळे असं झालं तरच मी आनंदी राहीन या अटींमुळे आपण स्वतःच सुखाच्या आड उभे राहतो. म्हणजे आपला पायात जर चुकीचा असेल तर त्यावर उभी राहिलेली जीवनाची इमारत डळमळीतच असणार. आपण आपल्याच अटींच्या जाळ्यात अडकतो आणि मग बाहेरच्या परिस्थितीला दोष देतो. नेमकं हेच. दासबोध आपल्याला आयुष्य जगण्याच्या खऱ्या आणि अचूक संकल्पना काय असाव्यात हे शिकवतो. तो आपल्याला या खोट्या अटी आणि दुःखांचा मुळापासून नाश कसा करायचा याचा मार्ग दाखवतो. जर आपण मनातील या खोट्या संकल्पनांना बाजूला काढलं तर प्रत्येकाला आपल्या खऱ्या, शांत आणि आनंदी स्वरूपाचा अनुभव घेता येईल. हा समर्थ रामदास स्वामींचा एक ठाम विश्वास आहे. बरोबर. जो आजच्या या धावपळीच्या काळात आपल्या सर्वांसाठी एक मोठा आधार बनू शकतो. हे ऐकताना खरोखरच एक वेगळीच शांतता जाणवते. आपण आपलं मूळ स्वरूप विसरून गेलो आहोत आणि आपण बाहेरच्या जगात जे शोधतोय ते आधीच आपल्या आत अस्तित्वात आहे. अगदी बरोबर. दासबोधाच्या माध्यमातून आपण त्याच खऱ्या स्वरूपाची पुन्हा ओळख करून घेणार आहोत. होय. जर आपण आजच्या या संपूर्ण चर्चेचा सारांश काढायचा ठरवला तर एक गोष्ट स्पष्ट होते. कोणती? ते खरे स्वरूप ओळखणे आणि वर्षानुवर्षे मनात घर करून बसलेल्या चुकीच्या संकल्पनांतून बाहेर पडणे हाच खऱ्या सुखाचा आणि मानसिक स्थिरतेचा एकमेव मार्ग आहे. दासबोध हा केवळ लाल कपड्यात बांधून कपाटात ठेवून पूजा करण्याचा ग्रंथ नाही, तर ती एक अतिशय जिवंत आणि प्रवाही अशी जीवन जगण्याची कला आहे. तो मानवाला शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक अशा तिन्ही पातळ्यांवर सक्षम बनवण्याचं काम करतो. आणि म्हणूनच हा प्रवास आपल्या सर्वांसाठी खूपच गरजेचा आहे. जे कोणी ही सविस्तर चर्चा ऐकत आहेत त्या सर्वांना एक नम्र आवाहन आहे की स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून घेण्याच्या या अद्भुत प्रवासात आपण सगळ्यांनी एकत्र सहभागी होऊया. नक्कीच. समर्थ जीवनबोध या चॅनलशी जोडून राहून आपण हे जुने पण तितकेच आधुनिक ज्ञान आपल्या रोजच्या जगण्यात आणू शकतो. आज आपण फक्त या अफाट ज्ञानाची एक छोटीशी पार्श्वभूमी समजून घेतली आहे. हो, ही तर फक्त सुरुवात आहे. अगदी. इथून पुढे दासबोधातील प्रत्येक समासाचा, त्यातील प्रत्येक शब्दामागे दडलेल्या मानसशास्त्रीय आणि आध्यात्मिक अर्थाचा सखोल अभ्यास आपण एकत्रितपणे करणार आहोत. बरोबर. त्यामुळे या चॅनेलला सबस्क्राईब करून या विचार प्रवर्तक प्रवासात सामील व्हा. हा प्रवास नक्कीच आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन मुळापासून बदलून टाकेल. अगदी खरंय. आणि आजची ही चर्चा थांबवताना मी सर्वांसाठी एक सखोल विचार सोडून जाऊ इच्छितो, ज्यावर आपण सर्वांनी नक्की चिंतन करावं. नक्की सांगा. आपण आपले संपूर्ण आयुष्य ज्या संकल्पनांवर उभे करतो, ज्या समजुतींवर आपण आपले यश, अपयश, सुख आणि दुःख ठरवत आलो आहोत, जर त्या संकल्पनाच मुळात पूर्णपणे चुकीच्या असतील तर विचार करा. जर आपण आपल्या मनावर साचलेली ही जुन्या विचारांची आणि अटींची जळमटे बाजूला ठेवली आणि एका पूर्णपणे नव्या, स्वच्छ दृष्टिकोनातून स्वतःकडे आणि या जगाकडे पाहिले, तर हे जीवन किती शांत, किती आनंददायी आणि किती सामर्थ्यवान होऊ शकेल. वा. या अतिशय विचारप्रवर्तक प्रश्नासह आपण आजच्या या सविस्तर चर्चेची इथेच सांगता करूया.
या सकारात्मक वातावरणात हा प्रश्न स्वतःमध्ये रुजवूया आणि त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करूया. समर्थ जीवनबोध चॅनलवर पुन्हा भेटूया अशाच एका नव्या समासाच्या सखोल विश्लेषणासह. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.